लक्स सँडल महाराष्ट्राचा फेवरेट कोण. वाद या विषयावरून मराठी फिल्म इंडस्ट्रीतले यंदाचे अनेक वाद आम्हाला आठवायला लागले. त्यातले एक वाद तर याचा मी विसरूच शकत नाही. त्यानंतर मग वादाचा झेंडा आठवला. त्या झेंड्याच्या वादानंतर मराठीत नवीन म्हण आली आहे म्हणे. पूर्वी म्हणायचे कोराडीचा दांडा गोतास काळ, आता म्हणतात झेंड्याचा दांडा गोपतेस काळ. असो, त्यानंतर अलीकडे मल्टिप्लेक्स मध्ये झालेलं खळफटाक आठवलं. मराठी सिनेमा चालणार कसा हा वाद तर सतत चाललेलाच असतो. याशिवाय मराठी सिनेमा करणाऱ्यांच्या मनामध्ये अनेक वाद चाललेले असतात. अनेक कलाकारांच्या मनात वाद चाललेला असतो की मी नेमका ऍक्टर आहे की डिरेक्टर. प्रोड्युसर सिनेमा रिलीज करतो आणि लगेच त्याच्या मनात वाद चालू होतो, मी हा सिनेमा का प्रोड्यूस केला, आणि प्रोड्यूस जरी केला तरी रिलीज करण्याचा मूर्खपणा का केला. तर हे आणि असे अनेक वाद आठवले आणि आम्ही ठरवलं आपला विषय करेक्ट आहे. म्हणजे आम्ही खूप अभ्यासाने हा विषय ठरवला असं आम्ही नंतरच्या पार्टीत 3 नंतर छाती ठोकपणे सांगू शकतो. जाऊ दे, सुरुवातीलाच पार्टीचा विषय नको, आपण आपल्या अवॉर्ड्सकडे वळूया. कारण पार्टीचं नाव घेतल्यावर काही चेहरे अचानक खुलल्यासारखे दिसले मला इथे. तर बघूया आजची पहिली खुललेली अवॉर्ड्स काय आहेत ती. नमस्कार, गुड इव्हनिंग एव्हरीबडी. झी टॉकीज प्रस्तुत महाराष्ट्राचा फेवरेट कोण यामधील पहिल्या विभागातील पुरस्कार आता आपण बघूया. पहिले पुरस्कार आहेत महाराष्ट्राचा फेवरेट चित्रपट आणि नामांकन आहेत. एबी प्लीज. बायको गेली आईच्या गावात, पोपट उडाला भुर, अर्थात पॅरोट इन द एअर व्हेरी फेअर, सासू रंपाट जावई टिनपाट, महिमा मलंकारी गुंटूर निवासी पलट पितांबर महाराजांचा, आणि हँडपंप. हँडपंप अशी नावं असतात का रे चित्रपटाची? कोणी लिहिलं? कोणाचे फेवरेट चित्रपट आहे ते? कोणाचे आहेत? आम्ही दिलेत. पटापटा वाटा बक्षीस, वेळ काढीत बस नका. एक्सक्यूज मी, कार्यक्रम चालू आहे. आपण कोण आहात? बबन धायगुडे, बोकुड जळगावचा आहे मी. आमचे पिक्चर आहे ते फेवरेट. तुमचे फेवरेट चित्रपट? हो. कुणी ठरवलं? मग तुमचे फेवरेट आहेत हे कुणी ठरविलं? हो, आमचा कार्यक्रम आहे, आम्ही ठरवू शकतो. कारण हे काय नाव आहेत का चित्रपटाची? हा. काय ते बायको गेली आईच्या गावात म्हणजे काय, माहेरी जाणाऱ्या बाईची स्टोरी आहे ती सगळी. इमोशनल ड्रामा आहे सगळा. अच्छा अच्छा. पुढच्या वर्षी सिक्वेल येणार आहे त्याचा. कुठला? तो विवाह बाह्य संबंधावर आहे. बायको गेली दिराच्या गावाला. नेक्स्ट इयर आहे. या वर्षीच हे प्रपोजल आहे. आणि हा काय दुसरा चित्रपट कोणता? पोपट उडाला भूर. पोपट अर्थात पोपट इन द एअर व्हेरी फेअर. म्हणजे काय, तुम्हाला ऑक्सिजन जीव गुदमरतोय असं टायटल चालतं. ते जत्रा यात्रेत शपथ तुला कंकवाची तसं चालतं. तसं हे चालत नाही व्हय. मराठीतला पहिला कॉमेडी सस्पेन्स थ्रिलर सिनेमा आहे हो, पोपटाच्या जीवनावरचा. हो, तुम्हाला स्टोरी सांगू? सांगा. राघू नावाचा पोपट असतो. ओके. शरद पोंक्षे त्याचा मित्र असतो. पास. स्टोरी नको. हा दुसरा चित्रपट काय? महामलंकारी बाबा. कोण आहे ते बाबा? म्हणजे काय, बिटकी हळ्ळीन गुंटूरला 27 आठवडे चाललाय पिक्चर हो. कुठे कुठे? बिटकी हळ्ळीन गुंटूर. तिथले ते बाबा. शिष्य परिवार केवढा आहे. तुम्ही उग भावना दुखू नका, नाही तर हयात रिजन्सीतच हयात घालविता तुम्ही. नाही नको. हा मग. सॉरी, चुकलं. आणि तुम्हाला माहिती की एंट्री कशी असते बाबांची? कशी? प्रत्येक टॉकीजवाले स्ट्रिक्ट ऑर्डर असते तशी. ऑडियन्स बसवतो असा. अच्छा. आणि मग असा वादळाचा आवाज येतो, वाव 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 वाव. आणि वादळाचा आवाज आला की हातावर कापूर पिटवीत, तामनात कापूर, ढोलताशे तयार की बाबाची एंट्री स्वाप की लगेच तिथं आरती दांदडांग 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 दांदडांग. ते झालं की पुन्हा वादळाकडे जायचं. अच्छा. आणि मग पुन्हा पिक्चर सुरू. अच्छा अच्छा. जोरदार पिक्चर आहे तो. रजनीकांत स्टाईल. कोण रजनीकांत आहे हो? अच्छा, हे माहितच नाही. विषयच संपला. म्हणजे काय? आणि हे काय हँडपंप? हा काय हे काय नाव आहे का चित्रपट? तुम्हाला विहीर चालतो आणि त्याच्या शेजारचा हँडपंप नाही चालत. हा, तुमचा तो एक्सपेरिमेंटल सिनेमा. आमचं काय, हे पहा, मराठीमध्ये नवीन ट्रेंड आणण्याचा प्रयत्न आहे आमचा. कमर्शियल सिनेमा, पॅरलल सिनेमा, तसा हॉरिझॉन्टल सिनेमा आमचा. हँडपंप त्या सदरातला आहे. कसले जोरदार गाणे गाजले त्याच्यावर. माहिती तुम्हाला गाणे कसले त्याच्यात? नाही. जोरात मार तू हँडपंप,
जोरात मार तू हँडपंप, जोरात मार तू हँडपंप, पम 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 पम. मग सोनाली कुलकर्णी 9वी कसली नाचली त्या गाण्यावर. 9वी नाही, एक मिनिट, तुमचा काहीतरी घोळ होतोय. का? सोनाली कुलकर्णी 9वी असं म्हणायचंय का तुम्हाला? नाही 9वी, 7 सोनाल्या कुलकर्ण्या आल्यात नवीन इंडस्ट्रीत. अरे बापरे. तुम्हाला काही ढेकळं माहित नाही, कोणी उभं केलंय तुम्हाला? जा घरी. ठीक आहे. हो आहो, जाऊ कसा मी? म्हणजे काय? 9 सोनाली कुलकर्णी आहे. म्हणजे काय? आणि अलका कुबल किती आहेत इंडस्ट्रीत? त्या सुद्धा 9 आहेत. ते एकच आहेत. अच्छा, काही माहिती नाही, लागला योग शहाणपणा करायला. ओके. आणि मग काय आहे? तुला काहीच माहित नाही कशाविषयी. तुला माहिती तर पाहिजे ना, कोण किती आलंय, काय किती गेलंय. मग हे बघा, तुम्ही माझं जनरल नॉलेज टेस्ट करू नका प्लीज. तुझं नॉलेज जनरल आहे, त्यात काय चेक करायचंय? अरे. आयला फेवरेट कोणची यादी वाचायला लागलाय तिथं, आणि त्यात भानुदास चिरगुटेचं नाव नाही, पी राजनचं नाव नाही, सुरेखा बत्ताशेचं नाही, जनार्दन डासमाळेचं नाही. एक मिनिट, ही कोण माणसं आहेत? सुरेखा बत्ताशे, जनार्दन डचमळे वगैरे काय आहे? हॉरिझॉन्टल सिनेमातली हॉट पेअर आहे ती. हो आणि पी राजन जोरदार डायरेक्टर आहे. हो. मग सुरेखा बत्ताशेन जनार्दन डासमाळेचे कसले जबराट सीन आहेत. हो. एका झाडावर 2 पाखरं तू आणि मी या पिक्चर मध्ये. काय काय पिक्चरचं नाव काय? एका झाडावर 2 पाखरं तू आणि मी. तू आणि मी. तू आणि मी नाही, सुरेखा आणि जनार्दन आहेत अच्छा त्याच्यात. अच्छा, ओके ओके. आणि मग काय कसले सीन आहेत जबराट, तुला सांगू का? काय काय? काय असतं? जनार्दन हा. आंब्याच्या झाडावर पेरू खात बसलेला असतो. आंब्याच्या झाडावर पेरू कसा खाईल जनार्दन? खिशातनं नेलेला असतो त्याने. अच्छा, खिशात. वा. अरे पी राजांच्या डोक्यातनं कसल्या आयडिया आहेत त्या जबरदस्त. जबरदस्त. ते इकडे खात बसलेला असतो आणि सुरेखा बत्ताशे आंब्याच्या झाडावर बसलेली असती. पेरू खात. नाही, आंबा खात. अच्छा. आंब्याचा सीझन असतो ना. ओके. तिथं गाणं आहे, गावकरी यांना शोधतायत, हा. पण हे कोणत्या झाडावर आहेत ह्याचा झाड पत्ता लागत नाही कोणाला. हो. म्हणजे झाड कोणचं आहे हेच पत्ता लागत नाही कोणाला. अच्छा अच्छा. पी राजांच्या आयडियाज तसले असतात. क्या बात. आणि जोरदार जबरदस्त. कसली गाण्याची सिच्युएशन होती ती. काय गाण्याची सिच्युएशन. आणि धार्मिक गाण्यात तर हात धरीत नाही कुणी पी राजांचा. बोकुड जळगावच्या यात्रेत ओव्हर गेली त्यांची ही कॅसेट सीडी एक. कुठलं गाव? ब्लॅक नी बोकुड जळगावच्या यात्रेत जोरदार गेली कॅसेट. अच्छा. असलं गाणं केलंय जबरदस्त. हा. तुम्हाला ऐकून दाखवू का? ऐकवा ना. जोरदार ऐकू आता. हे पा. शिर्डी शिंगणापूर, कसं कसं? शिर्डी शिंगणापूर, पैठण पंढरपूर, शिर्डी शिंगणापूर, पैठण पंढरपूर, कोल्हापूर तुळजापूर, नरसोबाची वाडी आणि थेऊर, शिर्डी शिंगणापूर. क्या जबरदस्त. मला एक प्रश्न पडला, म्हणजे रिदम एवढा मस्त आहे, फास्ट. हा. मग एवढंच का? एवढंच असं काय? नाही, मंदिराच्या कळसावर हिरो हिरोईन नाचते. कळसावर? एवढं जोरात नाचलेच पडत ना. क्या बात. हा. पी राजन खरंच ग्रेट आहे. ग्रेट म्हणजे नाही, आमच्याकडे दिग्दर्शक आहेत राजीव पाटील नावाचे. हे कोण आहेत? हे माहितच नाही. नाही. विषय संपला. हो. पी राजन ग्रेट आहे. नाही, पी राजांपेक्षा नसतंच कुणी ग्रेट. हो. पी राजांनी नुसत्या माणसाला नाही, जनावराला काम करायला लावलेत. जनावर? हा, एका पिक्चर मध्ये त्यांनी नागाला सायकल चालवायला लावलेली. अरे हा कोण आहे? अरे कोण आहे म्हणजे? हे साप कसा सायकल चालवेल रे? असं काय करायला लागला? असा असतो काय नाग? मग अरे फण्याने हँडल धरलेलं असतं त्याने सायकलचं, आणि शेपटानी पायडल हाणतो तो. दाखव एकदा करून. कसं म्हणजे? हे असं 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 असं. शाबास, मग तुलाही जमतंय, त्याला काय नागाला नाही जमणार होय? क्या बात. आणि नागावर कसं, त्या नागाचं हिरोईनवर प्रेम असतं. हो. आणि त्या हिरोईनीचं होतं दुसऱ्या बरोबरच लग्न. क्या बात. नाग भडकतो, हो. बार मध्ये जातो, खांबाच उतरतो सगळा. नाग चकण्याला भजी. भजी? पी राजांच्या आवडीची डिश आहे म्हणून. क्या बात. चकण्याला भजी, मग गल्लीत येतो आणि राडा घालितो. हे जबरदस्त आहे. जबरदस्त. म्हणजे नाग दारू पितो, हा. चकण्याला भजी खातो, मग? पी राजांची आवडती मग? डिश, आणि सगळं चक्कर येण्यासारखं आहे. नाही, तुम्ही पिक्चर बघा. हो? माझ्या नागोबाचं ठाणं, अर्थात स्नेक बाय स्नेक. पिक्चर जोरदार आहे, तुम्ही बघा. वा. हा, आणि शेवटच्या सीनला व्हिलन बरोबर हाणामारी आहे नागाची. हो? अन्नू पिचके बरोबर. अच्छा भजी पावच्या गाडीवर. अच्छा अच्छा. कसला जाबरे. नाही, काही प्रॉब्लेम नाही. हा. म्हणजे तुम्ही नागाची मारामारी अशी रेल्वेच्या टपावर जरी दाखवलीत ना, तरी मला काही ऑब्जेक्शन नाही. टपावर मारामारी नाही, मग? तिथं पाठलाग आहे. तो पण आहे का? हो. वाह. नाग पुढं अन्नू माग, नाग पुढं अन्नू माग. बॅकग्राऊंडला गाणं, हा नाट नाट ना, हा नाट 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 ना. जोरदार आहे. ह्या पिक्चर मधलं गाणं आहे ते? काय? क्या बात. आणि अन्नू पिचकेनं काय काम केलंय. शेवटच्या सीन मध्ये नागालाच खाल्लाय त्याने. नागाला खाल्ला? असा नाही, ऍक्टिंग मध्ये खाल्लाय. अच्छा. तुला काही माहित नाही, जा घरी. बर. अहो जा घरी. काय हा म्हणजे काय?
कसलं तुम्ही स्टाईल आयकॉन अन्नू पिचकेला द्या. नाही, हे बघा, तुमचे हे- काय नॉमिनेशन आहेत? महेश मांजरेकर आणि अतुल कुलकर्णी. अरे ह्यांना अन्नू पिचकेच्या नखाची सुद्धा सर येणार नाही. का? 1 फूट नख आहेत अन्नूचे. कशी येईल नखाची सर? ओके, बरोबर. तुम्ही स्टाईल आयकॉन अन्नू पिचकेल द्या. माझा ऐका. नाही, हे बघा, असं काही आम्हाला करता येणार नाही. मला द्या स्टाईल आयकॉन. तुमच्यात काय स्टाईल? बाबा तुम्ही पाहिलं नाही का? स्टाईल बाजूच माणूस आहे हो, हो, मी. हो. रिदम पासून सगळं आहे माझ्यामध्ये. अच्छा. हो, म्हणजे बोकुड जळगावला रिदम फार फेमस आहेत माझे. तुम्हाला एक एक ऐकू का? कुठे कुठे फेमस आहे? बोकुड जळगावला हे गाव? संबळांग बंबळांग संबळांग बंबळांग संबळांग बंबळांग. कसला रिदम आहे हो? हे काय आहे? संबळ वाजती. अच्छा, म्हणजे बंबळांग. संबळ पाहिली का कधी? हो. हे संबळांग असतं आणि हे बंबळांग असतं ना एक शेजारी. अच्छा. संबळांग बंबळांग संबळांग बंबळांग संबळांग बंबळांग. शाबास, जमतंय की तुम्हाला? चांगलंय, चांगलंय. आणि दिमडीचा जागरणातला रिदम पण आहे का? टुंगडुंग डुडुडुंग टुंगडुंग डुडुडुंग टुंगडुंग डुडुडुंग. कसला आहे? आणि शेतकरी नृत्यातला हा? झांगळांग मचळांग झांगळांग मचळांग झांगळा. घुंगूर माळा आणि ढोल याचं कॉम्बिनेशन आहे. मस्त आहे, अप्रतिम. तुम्ही या रिदमला हसू नका. हे वापरूनच गाणे होते तुमचे. कुठे? लल्लाटी भंडार दूर लोटून दे धंडळांग टटाळांग धंडळांग आहे ना. अच्छा, तुमचं आहे? म्हणजे काय? क्या बात आहे. त्याचा शोधच मी लावलाय रिदमचा. वा, वा. मला काही येतं. तुम्ही उत्तम. स्टाईल ऐकून मला द्या. उत्तम, उत्तम. कुठल्याही नटाची स्टाईल तर यू मारी तुम्ही. कुठल्याही नटाची? कुठल्याही. मग सांगू नटांची हा नाव? थांबा एक मिनिट मला स्टाईल घेऊ द्या. अच्छा, घेतली स्टाईल. हो. अमिताभ बच्चन. याद है डावर सेठ आपको? आज से कुछ साल पहले आप इस रास्ते से रेस कर जाया करते. एक जगह आपने जूते पालिश किया करते थे. मैं आज भी फेंके हुए पैसे नहीं उठाता. अमिताभ बच्चन पण ओळखू शकत. सर, आता धर्मेंद्र. कमीने हरामजादे, मैं तेरा खून पी जाऊंगा. गब्बर घोड़ा लेके आयो मैं सांबा. तेरा सांबार बना दूंगा मैं. राजेश खन्ना जमेल? ए रो मत गंगू, आय हेट टीयर्स. एवढंच येतं राजेश खन्नाचं. आता राजकुमार. जानी जिनके घर शीशे के होते दूसरे घर पे पत्थर नहीं फेंका वगैरे. पत्थर टाक खाली. नको शामपणा करू. हट. काय झालं? ह्याला काय अर्थ आहे का? काय अर्थ आहे का? म्हणजे तुमच्या लक्षात आलं का सगळ्या कलाकारांचे आवाज तुम्ही एकाच स्टाईल मध्ये काढलेले आहेत? मग सगळ्या कलाकारांचे आवाज एका स्टाईलने काढणाऱ्याला स्टाईल आयकॉन द्यायला पाहिजे का नाही? हे जमणार नाही आम्हाला. तुम्ही आयकॉनच घेत नाही काय? पण नाही जमणार ना आम्हाला. नाही तुम्ही द्यायला पाहिजे मला. अरे असं कसं देणार? निदान सुरेखा बत्तसेला द्या. ही कोण? हिरोईनला नाही तर जनार्दन डाचमाळेला द्या. तुम्ही ऐका. हे बघा, मी तुम्हाला विनंती करतो, प्लीज कार्यक्रम सुरू हे करा. पहा, तुम्ही तुमच्या जा. मराठी इंडस्ट्रीला वॉर्निंग देऊन ठेवायला लागलो. कमर्शियल आणि पॅरल सिनेमा तुमचा चालू द्या, पण हॉरिझॉन्टल सिनेमा तुम्हाला भारी पडणार आहे एक दिवस. हॉरिझॉन्टल. मग वा वा. तुम्ही जा प्लीज. का? सर येणार आहेत. कोणते सर यायला लागले? महेश मांजरेकर. हो हो. त्यांची स्टाईल करून दाखवू का? तेही जमतं. महेश ए, मांजरेकर. असल हिम्मत तर आडवा. ओ थांबा. लक्स सँडल महाराष्ट्राचा फेवरेट कोण.